आज आपल्यासोबत डॉक्टर विद्याधर कदम सर आहेत. त्यांना एक प्रश्न विचारायचा होता मला. सर, जर व्यायाम केला तर आजारीच पडणार नाही, तर असं काय आहे का? तुम्ही सर महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की लोक व्यायाम हे पोट कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी किंवा बॉडी करण्यासाठी करतात. पण नियमित व्यायाम केला, आज पाडवाचा आहे, आजपासून मुहूर्त काढून जर व्यायाम सुरू केला तर नक्की मी डॉक्टर म्हणून एक सांगेन की तुम्ही व्यायाम केल्यामुळे आजारी पडत नाही असं नाही. पण जे तुम्ही वर्षातून 10-12 वेळा आजारी पडता त्याच्याऐवजी तुम्ही कमी प्रमाण होणार, त्याच्याऐवजी तुम्ही 4 वेळा 6 वेळा पडाल, पण कमी नक्कीच प्रमाण होणार आजारी पडायचं. कारण व्यायाम केल्यानंतर तुमचे स्नायू सगळे सैल होतात, ताकद येते, त्याचबरोबर तुमच्या फुफ्फुसाचे आजार कमी होतात, कारण तुमचा श्वसनाचा वेग वाढल्यामुळे श्वसनाचे आजार कमी होतात. तर व्यायाम हा शरीरासाठी आहे, तसाच मनासाठी पण होतो आणि आजारी पडू नये ह्यासाठी पण नक्कीच फायदा होतो या व्यायामामुळे. तेव्हा व्यायाम हा तुम्ही एक गोल करून असं हे करायचं आहे म्हणून करू नका. व्यायाम हा शरीरासाठी करा आणि नक्कीच आजारी पडणार नाही ह्याची मी तुम्हाला डॉक्टर म्हणून नक्की तुम्हाला हे देतो, खात्री देतो. म्हणजे बघा, डॉक्टर असून सुद्धा त्यांना काय सांगतात, तुम्ही आजारी पडणार नाही असं नाही, पडू शकतो, पण प्रमाण एकदम लय कमीत कमी होतंय. त्याच्यामुळे व्यायामाला कारण सांगायचे नाहीत. आणि त्याच्याबरोबर मग व्यायाम रोज असल्यानंतर काय खायचं समजत जाते, हळूहळू पोट आणि वजन आपलंच आहे, मनानं कमी होणार आहे. त्यामुळे व्यायामाला कारण सांगायच्यात. व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.